नमस्कार आत्मा मालिक, सबका मालिक आत्मा. मला एका व्यक्तीने विचारले, महाराज, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ, एका वाक्यात सांगा, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असं कोणतं, काय केलं पाहिजे, काय सर्वात श्रेष्ठ? मी तुरंत पटक्यात उत्तर दिले, सत्कर्म. सत्कर्म सर्वात श्रेष्ठ आहे. आपण जगामध्ये पाहतो, बहुसंख्य लोक सर्वकडे पैसा पैसा पैशाच्या मागे धावत आहेत. पैशासाठी इतकी मेहनत घेत आहेत, भयंकर मेहनत घेत आहेत, आणि तरी वाट्याला दुःख येत आहे. याच्या उलट जर बहुसंख्य लोक, जास्त लोक सत्कर्मांच्या मागे, जसं पैशांच्या मागे इतकं भयंकर धावत आहे, तसं सत्कर्मांच्या मागे जर धावले, त्याच्या उलट केलं म्हणजे पैशाच्या ऐवजी सत्कर्माच्या मागे, तर आज जगात सुख शांती नांदणारे लोक, आनंदात जगणारे लोक, जग प्रसन्न व आनंदित दिसेल. आता समजा एखादा व्यापारी, एक व्यापारी आहे समजा, मोठं दुकान आहे होलसेल, करोडो रुपये कमावले, आणि मुलाला पण त्या ठिकाणी बसवलं. त्यांचं वय झाल्यानंतर तू पण करोडो कमाव. मुलगा पण त्या ठिकाणी बसतो. त्याला मुलगा झाल्यानंतर, नातू झाल्यावर त्या नातूला पण करोडो कमाव. म्हणजे लोकांना असं वाटतं की हा पैसा माझ्या पिढ्यांना कित्येक पिढ्यांना कामात येईल. आहो, तुमच्या आजोबाने कमावले, बापने कमावले, आता मग नातू पण तेच कमावणार. परंतु सत्कर्म करा. पैसा कमावतात त्याप्रमाणे गरजवंतांची मदत करा. कोणाला शिक्षणाला पैसा नाही, परीक्षेला परीक्षा नाही, त्या विद्यार्थ्यांना मदत करा. कोणा हॉस्पिटलला पैसा नाही, गरज आहे त्यांना पैशांची, त्यांना मदत करा. गरजवंतांना मदत करत राहा, पुण्य करत राहा. ते आशीर्वादामुळे तुम्ही जे स्वप्न पाहता, पिढ्यानपिढ्या मुलं सुखी राहायला पाहिजे, तर पैशामुळे सुखी नाही राहणार, आशीर्वादामुळे राहील. तुम्ही जितकं गरजवंतांची मदत कराल, आशीर्वाद मिळवाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या पिढीला आशीर्वाद मिळतील, आणि तुमची पिढी तसेच संस्कार चालू ठेवील, त्यांच्या पुढच्या पिढीला मिळतील. तर लागोपाठ पैसा पैसा पैसा, त्याच्यामुळे दुःख वाटायला येते. आणि तुम्ही इतकी मेहनत घेता की तुम्ही स्वतः आनंदानं सुखानं जगत नाही. इतकं ते पैसे कमावण्याची मेहनत तुमची, मग जीवन जगता काय तुम्ही? तर सत्कर्म श्रेष्ठ आहे. तर परमेश्वराला प्रार्थना करा, सत्कर्माची प्रार्थना करा, चांगले विचार करा, एकांतात बसा. सत्कर्म श्रेष्ठ आहे. त्या सत्कर्मामुळेच तुमच्या पिढ्यांना आनंद मिळेल. पुन्हा सांगतो, तर जगातली सर्वात श्रेष्ठ गोष्ट
जर काही असेल तर सत्कर्म आहे. ज्याचं ध्येय सत्कर्मासाठी आहे, जो सत्कर्मच करत असतो, सत्कर्म करून आपला संसार करीत असतो, आनंदाने जीवन जगत असतो, तो खरा बुद्धिवान. तर पैशाच्या उलट सत्कर्माची सर्वांनी काळ धरली पाहिजे. पैसा कमवा, गरजेपुरता कमवा, काही शिल्लक ठेवा, पण इतका हाती नको, इतके लालच करू नका. जे दुनियामध्ये लोक आहे गरजवंत, त्या लोकांना आर्थिक मदतीचा हात जर दिला, त्यांची दुवा साधी मिळत नाही. तुमचे पुढचे दुःख टळतील अशी ती दुवा असते. तर जगामध्ये सर्वात श्रेष्ठ सत्कर्म आहेत. सर्वांनी सत्कर्मावर फोकस करावा आणि सर्वांशी प्रेमाने वागा. सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. कोणाला दुखावलं तर आपल्यालाही दुःख येतं. कोणाला त्रास देऊ नका. तुम्ही लोकांना त्रास दिला तर त्रास येईल. तुम्ही जे पेराल ते तुम्ही उगवणार आहे. म्हणून सर्वांना प्रेम आनंद वाटा, सत्कर्म करा. ठीक आहे. आत्मा मालिक, सबका मालिक आत्मा. तो सत्कर्म करा. सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओके.